नमस्कार भोकरदनकर तसेच माझी इंस्टाग्राम फॅमिली। तर मी तुमचं विशाल आणि स्वागत करतो तुमचं आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही आमचे भोकरदन शहर बघितलेच असेल, पण या भोकरदनामध्ये अशा पण काही रहस्यमय गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पाहिलेल्या नसेल। तर चला मित्रांनो, पाहूयात आपण त्या कोणत्या गोष्टी आहेत। मित्रांनो, नवीन भोकरदनामध्ये आपल्याला पूर्ण सिमेंटचे घरे बघायला भेटतील, पण व्हिडिओमध्ये दिसत असलेले जुने भोकरदन शहर आहे। या ठिकाणी आपल्याला जुन्या प्रकारचे मातीचे घरे बघायला भेटेल। जुने भोकरदन हे आपल्याला उंच टेकडीवर असलेले हे भोकरदन काही साधे सुधे नसून एक ऐतिहासिक शहर आहे। काही काळापूर्वी येथे भोगवर्धन नावाचा राजा राहत असे, त्यामुळे या शहराला भोकरदन असे नाव पडलेले आहे। एवढंच नाही तर भोकरदन हे एक महत्त्वाचे व्यापाराचे शहर म्हणून ओळखले जात होते। या शहरातून युरोप पर्यंत माल जात असे आणि हा भोकरदन किल्ला काही काळ तहसील म्हणून सुद्धा ओळखला गेला होता। पण आता भोकरदन तहसील कार्यालय हे नवीन भोकरदन मध्ये स्थलांतरित केलेले आहे। ही इमारत सुद्धा आपल्याला खूप जुन्या पद्धतीने बांधलेली दिसते। तसेच मित्रांनो, जुन्या भोकरदन मध्ये उंच टेकडीवर काही मंदिरे सुद्धा आहेत। हे बघू शकता, पेशवेनगर मध्ये असलेले सिद्धिविनायक गणपती व नर्मदेश्वर महादेव मंदिर। या मंदिरामध्ये आपले महादेवांचे तसेच गणपती बाप्पांचे सुद्धा दर्शन होऊन जाते। मित्रांनो, मला या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटले आणि येथे जवळ श्री स्वामी समर्थ सेवा आणि बाल संस्कार केंद्र सुद्धा आहे। या मंदिरामध्ये खूप रमणीय वातावरण आहे। येथे दिवसभरातून खूप असे स्वामी भक्त दर्शनासाठी येत असतात। तर हा बघू शकता मंदिराच्या आतील भाग। मित्रांनो, तुम्हाला जुन्या भोकरदन विषयी माहिती, सिद्धिविनायक गणपती व नर्मदेश्वर महादेव मंदिर आणि श्री स्वामी समर्थ यांचे केंद्र कसे वाटले मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये।